नमस्कार बंधू भगिनींनो, सिद्ध साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। बंधू भगिनींनो, आजच्या विषयामध्ये आपण करणी ब्लॅक मॅजिक ही कशी केली जाऊ शकते किंवा कशी काढली जाऊ शकते याचं तंत्र, त्याच्या पाठीमागची कारणे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। सर्वप्रथम कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणं हा माझ्या या व्हिडिओचा अजिबात उद्देश नाही। केवळ काही माहिती, काही नॉलेजसाठी हे व्हिडिओ बनवते। बंधू भगिनींनो, करणी हा प्रकार असतो आणि असं म्हटलं जातं की करणी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला त्रास व्हायला चालू होतं, शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर काही नुकसान व्हायला चालू होतात। म्हणजे अशा अनेक पीडा करणी या प्रकारातून होत असतात। आता करणी हा प्रकार काय पद्धतीने केला जातो आणि ती करणी समोरच्या व्यक्तीला कशी काय होऊ शकते या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करूया। करणी किंवा ब्लॅक मॅजिक किंवा या ज्या विद्या आहेत, या विद्या तंत्रशास्त्रामध्ये पण येऊ शकतात किंवा आघोरशास्त्रामध्ये पण येतात। त्याचबरोबर अशी काही कनिष्ठ दैवत आहेत, कनिष्ठ तामसिक दैवत इथेही येतात। तर करणी करण्यामध्ये आघोरी लोक देखील या शक्ती संपादन केलेले असतात, त्यांनी तांत्रिकांनी देखील ह्या शक्ती संपादन केलेले असतात। परंतु ही करणी केली कशी जाते? तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, करणी करण्यासाठी त्या व्यक्तीजवळ त्या विद्या सिद्ध झालेल्या असाव्या लागतात। त्या तांत्रिकाजवळ, त्या आघोरीजवळ त्याचं स्वतःचं असं काहीतरी शक्ती असावी लागते। म्हणजे तामसी शक्ती असेल, एखादं भूत, एखादा आत्मा, राक्षस, चेडेगोटे, अशा काही तामसी शक्ती त्यानं सिद्ध केलेल्या असाव्या लागतात। आणि सिद्ध केल्यानंतर त्या गोष्टी त्याच्या गुलाम असतात। गुलाम म्हणजे मालकानं आदेश द्यायचा आणि गुलामानं ऐकायचं। तर ज्यावेळेला हे केलं जातं त्यावेळेला विशिष्ट व्यक्तीचं नाव घेऊन ठराविक पदार्थ, विशिष्ट गोष्टी एकत्र करून त्या ज्या तामसी शक्ती आहेत त्या तामसी शक्तींना आदेश दिला जातो, तांत्रिक आदेश देतो। कारण त्या तामसी शक्ती त्याच्या गुलाम आहेत। आदेश देतो, आदेश देताना तो समोरच्या व्यक्तीला पीडा द्यावी, त्रास द्यावा असे काही आदेश देतो। आणि आदेश दिल्यानंतर त्या तामसी शक्ती तुमच्या पाठीमागे लागतात। आता पाठीमागे लागल्यानंतर हे क्लिअर करायच्या अगोदर अजून एक विषय क्लिअर करतो की तांत्रिक करणी करतो, त्याच्या पाठीमागच्या शक्ती तुमच्या पाठीमागे लावतो। परंतु अनेक लोक असे म्हणतात की काळूबाईला करणीतून घातलेली आहे, अमक्या तमक्या देवाची करणी आहे। या लोकांना पूर्ण अज्ञान किंवा पूर्ण ढोंग असं म्हणता येईल। कारण मी पहिल्यांदाच एक वाक्य वापरले की तांत्रिकानं त्या शक्तींना स्वतःच्या वशमध्ये करायचं असतं। त्या शक्ती त्या तांत्रिकाच्या गुलाम असतात आणि गुलाम असतात त्याच वेळेला ते त्याचं बोलणं ऐकतात। आता काळेश्वरी म्हणजे महाकालीला कोण गुलाम करू शकतो किंवा देवी देवताला कोण गुलाम करू शकतो? कोणत्या तांत्रिक मांत्रिकाच्या, आघोरीच्या बापाच्या ताकद आहे का? आदिशक्तीला कोण अधीन करू शकतो का? त्यामुळे काळूबाई करणीतून घातली, काळूबाईचं करणीतून वारं आलं, ह्या शुद्ध थापा आहेत। हा ढोंग्यांचा बाजार आहे। तर विषय असा आहे की तो त्या शक्तीनं आदेश देत असतो आणि आदेश दिल्यानंतर त्या शक्ती तुमच्या पाठीमागे लागतात। समजा त्यानं गुरुवारी तुमच्यावरती करणी केली किंवा त्या शक्ती पाठीमागे लावल्या, तर त्याच दिवशी तुमचं वाईट घडायला चालू होईल का? तर अजिबात नाही। त्या तामसी शक्ती ज्यावेळेला तुमच्या शरीरावरती अदृश्य रूपाने हल्ला करायला येतात त्यावेळेला तुमचं देखील काही चांगलं कर्म असेल, तुमची काही भक्ती असेल, कुलदेवतेचा पाठिंबा असेल, पूर्वजांची पुण्याई असेल, याचं एक कवच तुमच्या भोवती असतं। आता ते कवच भेदून या शक्तीनं आत येता येत नाही। त्यामुळं करणी केली तरी ताबडतोब त्याचा परिणाम तुमच्यावरती होत नाही। मग आता ह्या दुष्टशक्ती काय करतात?
तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात, की तुम्हाला भक्तीपासून बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. ज्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळत आहे, ज्याचं तुम्हाला कवच आहे, तिथून तुम्हाला बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात, तुमची मती भ्रष्ट करतात. आणि मग कालांतरानं हळूहळू तुमच्या चांगल्या शक्तींचं व्हायब्रेशन, चांगल्या शक्तींचं कवच हे दुभंगून जातं, निघून जातं आणि या शक्ती तुमच्यावरती हावी होतात. हावी झाल्यानंतर देखील या शक्तींना एक मुदत दिलेली असते. या मुदतीपर्यंत त्यांना ते काम करायचं असतं आणि ह्या गोष्टी मुदतीपर्यंत तुमचं सर्व काम करत असतात, तुमचं सगळं वाटोळ करत असतात आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर ज्यानं पाठवलं तिकडे रिटर्न जातात. आता तिकडे रिटर्न जातात म्हणजे कुठं? ज्या तांत्रिकांना पाठवलं तिथं नाही. ज्यानं त्या तांत्रिकाला पैसे देऊन तुमच्यावरती करणी केलेली आहे, कालांतरानं त्या शक्ती तिकडं फिरतात. म्हणजे हे याचं खरं शास्त्र आहे. या शक्ती ज्यानं करणी केली त्याला पण सोडत नाहीत, पुन्हा रिटर्न जातात. पण आता तुमच्यावर केलेली करणी तुम्हाला होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? पहिला विषय आहे की असे काही विशिष्ट पदार्थ आहेत, काही वस्तू आहेत, असे काही मंत्र आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं सुरक्षा कवच अभेद्य ठेवू शकता. कोणताही तांत्रिक कितीही शक्तिशाली असू द्या, हे तुमचं कवच दुभंगू शकत नाही, फोडू शकत नाही. यासाठी विशिष्ट गुरुची आवश्यकता असते. तुमचं गुरु जर मजबूत असेल, तुमचा स्वतःचा गुरुमंत्र असेल, तुम्ही श्रद्धा विश्वासाने ते करत असाल तर तुमच्यावरती करणी होऊ शकत नाही. आणि आता करणी काढायची कशी, याचं पण एक विशिष्ट उदाहरण तुम्हाला समजून सांगतो. आता समजा की या दुष्टशक्ती तुमच्या शरीरामध्ये येऊन बसलेत. आता बसलेत तर बसलेत, आता त्यांना काढायचं कसं? निघत नाहीत काय केलं तरी. तर एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ असं समजा की तुम्ही स्वतः एका रूममध्ये, एका खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये बसलेला आहात आणि तिथं भरपूर सुगंधी फुले आहेत. तर तुम्हाला काय वाटेल? तर तुम्हाला असं वाटेल इथं बसूनच राहावं, खूप छान वाटते. परंतु त्या रूममध्ये प्रचंड दुर्गंध आपण सोडला तर तुम्ही तिथे बसाल का? नाही बसणार, निघून जाल. त्याच पद्धतीने ह्या शक्तींच्या विरुद्ध व्हायब्रेशन आपण आपल्या शरीरामध्ये निर्माण करायचं असतं. त्यामुळे या शक्तीने तिथे थांबूच वाटत नाही. अनेक मूर्ख तांत्रिक वगैरे अघोरी काय करतात माहितीये का? करणी काढण्यासाठी ते म्हणतात बोकडाचं बळी द्या, कोंबड्याचं बळी द्या. मला एक सांगा, हे त्या तामसी शक्तींचं खाद्य आहे. त्यांना जर त्यांचं खाद्य मिळालं तर ते तुमचं घर सोडून जातील का? एखादा दारुडा मनुष्य आहे, त्याला तुम्ही रोज दारू पाजायला लागला तर तो तुम्हाला सोडून जाईल का? पण त्या दारुड्या जर तुम्ही फटके मारायला लागला तर तो तुमच्याजवळ थांबेल का? तसंच याचं पण एक तंत्र आहे की तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आजूबाजूला एक असं व्हायब्रेशन निर्माण करायचं आहे की आत असणाऱ्या तामसी शक्तींच्या व्हायब्रेशनला त्याचा त्रास झाला पाहिजे आणि त्रास झाल्यानंतर ते पटकन निघून जात. यासाठी कोंबडं बकरं कापण्याची गरज नाही, किंबहुना हे चुकीचं आहे. कोणत्याही तामसी शक्तीला बळी देऊन ह्या शक्ती खुश होत नाहीत, उलट ते अजून पाहिजे म्हणून तुमच्या पाठीमागे लागतात. त्यामुळं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर याच्या विरुद्ध व्हायब्रेशन आपण निर्माण करून या शक्ती निघून जातात. किंवा अशिष्ट काही विधी असतात त्यातून सुद्धा हे शक्ती निघून जातात, घाबरण्याचं कारण नाही. आता अनेक लोकांचा प्रश्न असा असतो की खूप जुनी करणी आहे, मग तो काय तांदूळ आहे की जुना असला तर खूप चांगला लागायला, मग जुनी करणी निघणार कशी? असं काय नसतं. गवताच्या पेंड्यांचा ढीग 1000 पेंड्या असल्या काय, 1,00,000 पेंड्या असल्या काय, एक काडी त्यांना पेटवून टाकते. त्याच पद्धतीनं जुनी करणी, नवीन करणी असा काही जरी प्रकार असला तरी सुद्धा ते निघू शकतं. आपण यातून मुक्त होऊ शकतो. फक्त या गोष्टी करत असताना बंधू बुवा बाबांच्या नादाला लागून लाखो रुपयांचा चुराडा होत असतो. होणारे त्रास अधिकच वाढत जातात. म्हणून योग्य व्यक्तींच्याकडून तुम्ही ते मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये आपलं जे ध्यानधारणा योग शिबिर होत असतं, ज्यामध्ये तुमच्या भोवती सुरक्षा कवच देखील निर्माण करण्याची साधना आम्ही शिकवत असतो. अनेक दुर्मिळ मंत्र शिकवत असतो. संचार असो किंवा दुष्टशक्ती असो त्या पण निघून जातात, संचार मोकळे होतात, नाव सांगतात, बरंच काही या शिबिरामध्ये आपण शिकवत असतो. आणि हे शिबिर आहे 9 नोव्हेंबर 2025. डिसेंबरमध्ये बी असेल, प्रत्येक महिन्यामध्ये असतं, पण नोव्हेंबर महिन्याचं शिबिर आहे 9 नोव्हेंबर 2025 रोजी
ज्यांना या शिबिराला यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क साधायचा आहे. तसेच काही आध्यात्मिक अडचणी असतील, गेनमाळ असेल, गुरुमंत्र असेल तरी देखील आपण खालील फोन नंबरवरती संपर्क साधू शकता. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारी घंटीचे पण औषध दाबा. काळवाईच्या नावानं चांगलं